वडेट्टीवारजी, तुम्ही ऐकलं असेल की कुठल्या प्रकारची वक्तव्य वेळोवेळी राष्ट्रवादीकडून आली, ती ऐकल्या आता तुम्हाला काय वाटतं की अजूनही वाटतं की सगळंच बरोबर आहे आणि व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे? कारण कॅबिनेट मीटिंगही होत नाही आहेत सध्या. नाही, कॅबिनेट, आता मी काही कॅबिनेटमध्ये नाही आहे, मी माजी मंत्री आहे, पण आता मला माहित नाही नेमकं की आजची कॅबिनेट कशामुळे रद्द. अशा बऱ्याच वेळा कॅबिनेट वेळेवर रद्द होतात. यापूर्वी सुद्धा मागच्या 2 महिन्याच्या पूर्वी सुद्धा 2दा कॅबिनेट मीटिंग रद्द झालेली आहे. कॅबिनेट मीटिंग रद्द होणं आणि याच्याशी त्याचा संबंध जोडणं हे मला उचित वाटत नाही. ठीक आहे. भरतकुमारजी, तुम्ही काय म्हणाल की त्यांना आता काहीच उचित वाटत नाही, ज्या पद्धतीने ते म्हणतात त्यांना माझ्या मते बोलायचं नसेल स्पष्टपणे? वडेट्टीवार जे काय बोलतायत मला त्यांची अगतिकता समजू शकते की जेव्हा कुठलाच मुद्दा उरत नाही त्यावेळी असं बोलणं हे गरजेचं आहे. परंतु जनता जाणू आहे की कॅबिनेट मीटिंग का रद्द झाली. कॅबिनेट मीटिंग हा त्यातला केवळ एक भाग झाला, परंतु ज्या पद्धतीची जी वक्तव्य ज्येष्ठ मंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून अशी येत आहेत ती पाहिली असता हे आपण जे हेडिंग दिले ना, व आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आणि प्रश्नचिन्हाची काहीच गरज नव्हती. तर मी थोडं पुढे जाऊन पत्रकार म्हणून असं म्हणेन की आघाडी कधीच फुटलेली आहे, त्याच्यासाठी हे एक केवळ निमित्त होतं, कधीच फुटलेली आहे. आपण जर का मंत्रिमंडळाची रचना, त्यांची एकमेकातली वक्तव्य ही बजेट झालं, बजेटच्या आधीपासून ज्या पद्धतीची वक्तव्य चालली, त्यामुळे या राज्याला एक सरकार आहे की या राज्याला 2 सरकार आहेत आणि शिवाय बोलविता धनी आणखीन कुठेतरी बसलेले आहे, अशा तऱ्हेची भावना ही जनतेची निर्माण झाली. त्यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर नव्हे, आघाडी फुटलेली आहे. दे आर स्ट्रेंज बेड फेलोज अशी जी इंग्रजीमधली म्हण आहे, तशा पद्धतीचे ते केवळ एकत्र नांदतायत, कारण सत्ता राबवायचे म्हणून ते एकत्र नांदतायत. त्यांचा फूट मात्र कधीच पडलेली आहे. विद्या चव्हाणजी, काय म्हणाल की ज्या पद्धतीची वक्तव्य आली, स्वतः उपमुख्यमंत्री म्हणतात की टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय, दिल्लीचं काहीतरी राजकारण दिसतं याच्यात, हे आताच आपण बघितलं, हे असं म्हटल्यावर तुम्हाला तरी वाटतं का की खरंच हा निर्णय आरबीआयचा आहे आणि आरबीआयचा निर्णय आपल्याला मान्य करायला पाहिजे अशी मानसिकता राष्ट्रवादीमध्ये आहे का? आज तुम्ही केंद्र सरकारमध्ये बघा किंवा राज्य सरकारमध्ये बघा, आज सगळ्यांची काय मजबुरी आहे, सगळेजण आघाड्यांचं राजकारण आता करावंच लागतं. मग ते शिवसेना, भाजप यांची पण आघाडीच आहे शेवटी. त्यामुळे असं आघाडी केली आणि त्याच्यामध्ये काहीतरी फार मोठा बिघाड झालाय आणि आता अगदी भरतकुमारजी सांगतायत तसं सगळं काय फुटलेलंच आहे, अशा प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्याशी मी बिलकुल सहमत नाहीये. अशा प्रकारचं काही ना काही 2 पक्ष एकमेकांवरती कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतात, कारण शेवटी आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आता पुढे 3 वर्ष आहेत. आपणच जास्ती कुरघोडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असं तुम्ही म्हणत असाल तर अशा प्रकारे मी त्याच्याकडे बघू शकते. परंतु आता काही फुटलेला वगैरे नाहीये आणि आमची आघाडी अजूनही कायम आहे. तुमची आघाडी कायम आहे याचं कारण तुम्हाला सत्तेच्या खुर्चीत बसायचं आहे म्हणून आघाडी कायम असल्याचं म्हणजे आघाडी सत्ता मिळवण्यासाठीच आघाडी होते. आघाडी काय बिना सत्तेसाठी होत असते काय? कुठेही आघाडी सत्तेसाठी होत असते. राऊसाहेब यांनी कधीही अशा तऱ्हेने बिना सत्तेसाठी आघाड्या होत नसतात. प्रयत्न केलेला नाही. त्यासाठी निवडणुका आहेत, अन्य मार्ग आहेत, त्या मार्गाने आम्ही जाऊ. शिवसेनेने कालच राज्यपालांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं खास अधिवेशन घ्यावं अशी मागणी. त्यामुळे आम्ही वैधानिक मार्गाने चाललोय. आम्हाला कुठे यांची आघाडी फुटून त्याच्यातून आपण काही मिळवावं अशी अजिबात अपेक्षा शिवसेना भाजपची नाहीये. जे काय त्यांचं चाललंय ते आपसात चाललेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट असे की याच्यामध्ये महाराष्ट्रातला छोटा शेतकरी, महाराष्ट्रातला छोटा सेवेकरी, अगदी प्राथमिक शिक्षक हे सगळे नडत आहेत. त्याची कोणाला पडलेली नाही. यांना आपापल्या सत्ता त्याच राबवण्याच्या मध्ये आहे. मला असं वाटतं की ही दुर्दैवाची बाब आहे. जनता याला कंटाळलेली आहे. देवेंद्रजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण चाललंय, आज राष्ट्रवादीचा सूर असा होता की हे सर्व केल्यामुळे म्हणजे आरबीआयने जी कारवाई केली त्यामुळे नुकसान कोणाचं होणार आहे तर शेतकऱ्यांचं होणार आहे. म्हणजे कुठेतरी यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मध्ये आणून यात पुन्हा राजकारणाचा दुसरा मार्ग सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की आरबीआयने केलेली कारवाई योग्य आहे. शेतकऱ्याचा या कारवाईशी संबंध नाही, उलट शेतकऱ्याचं झालं तर भलंच होणार आहे. कारण शेतकऱ्याकरता ही बँक तयार केली, पण या बँकेने शेती क्षेत्राला सर्वात कमी फायनान्स केलं हे आपल्या लक्षात येत आहे. यांनी वेगवेगळ्या क्षेत्राला जे फायनान्स केलं आहे त्याच्यामध्ये अनेक नॉन प्रायोरिटी सेक्टर आहे. पण हा वाद जरी आपण बाजूला ठेवला
तरी हा सगळा नाबार्डचा रिपोर्ट मी स्वतः विधानसभेत मांडला होता आणि त्यावेळेस माझा आग्रह हाच होता की बँक ही जगलीच पाहिजे, ही बँक शेतकऱ्याची बँक आहे, पण आता जे काही गैरप्रकार चालले ते थांबवण्याकरता याच्यावर IAS अधिकारी बसवा, याला आपण पाहिजे तर अजून याच्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करा, ही लाईनीवर आणा आणि त्याच्यानंतर आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा याच्या निवडणुका घ्या. मुळामध्ये याच्यामध्ये अनियमितता आणि घोटाळे झाले हे तेवढंच खरं आहे. पण आता राष्ट्रवादी एवढं अधिक रिॲक्ट का करते हे जर आपण लक्षात घेतलं तर याच्यापूर्वीची 10 वर्षाची राष्ट्रवादीला सवय आहे की राष्ट्रवादी नेहमी काँग्रेसला आपल्यासोबत फरफटत नेत होती. पहिल्यांदा असं घडतंय बघा, प्रभाग पद्धतीच्या संदर्भात ज्यावेळेसचा विषय आला त्यावेळेस प्रभाग पद्धती नको, कारण प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादी शहरांमध्ये अडचणीत येणार आहे हे राष्ट्रवादीच्या लक्षात आलं. राष्ट्रवादीने सांगितलं प्रभाग पद्धती नको, काँग्रेसने रेटून नेलं आणि प्रभाग पद्धती या ठिकाणी होणार हे आता अगदी स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बाबतीमध्ये जी आता राष्ट्रवादीची फरफटत नेण्याची सवय होती ती सवय मोडून काढून काँग्रेसने देखील आता आपला वरचष्मा दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि आपल्यालाही कल्पना आहे की तो मागच्या तिकीट वाटपापासूनच त्यांनी केला, म्हणजे सीट वाटप जे झालं तेव्हापासून केलाय. त्यामुळे साहजिक एक प्रकारची अस्वस्थता आहे. बरं, ही इथलीच अस्वस्थता नाहीये, ही दिल्लीतली देखील अस्वस्थता आहे. ज्या प्रकारे 2G स्पेक्ट्रम स्कॅम मध्ये शरदराव पवार साहेबांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे त्यातनं देखील राष्ट्रवादीची एक वेगळी अस्वस्थता आहे. त्यामुळे याला काही केवळ शिखर बँक अँगल आहे असं जर आपण म्हटलं तर राजकारणात आपण नवखे ठरू. याच्या मागे अनेक अँगल आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचं भांडण सध्या सुरू आहे आणि आपण जे पाहतोय ते हिमनगाचं केवळ टोक आहे, ज्वालामुखीचा केवळ वरचा भाग आपण पाहतोय, खरा ज्वालामुखी आतमध्ये धगधगतोय. वडेट्टीवारजी, तुम्ही काय म्हणाल की खरंच राजकारणासाठी केलं जात आहे की ज्या पद्धतीने, कारण तुमच्यावर आरोप झाले ते म्हणाले की रिझर्व्ह बँक म्हणजे ज्या बँकेचं सगळेच म्हणणं मान्य करतात तिथे पण म्हटलं जातं की प्रणब मुखर्जींनी इन्फ्लुएन्स केला असेल, केंद्रीय मंत्र्यांचा कुठेतरी हस्तक्षेप असेल आणि त्यानंतर कारवाई केली असेल, हे असे सर्व काँग्रेसवर आरोप झाले. त्या आरोपांबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, या जरतरच्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे रिझर्व्ह बँक आहे स्वायत्त. बघा, रिझर्व्ह बँक नाबार्डनी जे धोरण ठरवलेलं आहे, ज्या काही त्रुट्या काढलेल्या आहेत, सेक्युरायझेशन एक्टच्या संदर्भामध्ये त्याचा वापर केला गेला, ते वापर करताना उशीर झाला. आता मुळात आरोप असा होतो की सरकारमध्ये सगळेच आम्ही सहभागी आहोत. सरकारमध्ये सहभागी आम्ही आहोत तसे राष्ट्रवादी पक्ष पण आहे. ज्यावेळेस सरकारने काही कारखान्यांची गॅरंटी घेतली त्यावेळेस त्या कारखाने, ज्यावेळेस हे थकीत कारखाने होत होते, त्या थकीत कारखान्यांना डबल म्हणजे 100 कोटीचं लोन जर थकीत असेल तर त्याला 150 कोटी द्यायचे आणि 100 कोटी थकीत लोन आहे ते परत पुन्हा त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचा. अशा काही गोष्टी झाल्या. शेवट हा कास्तकारांना, शेतकऱ्यांना जगवण्यासाठी कारखाने चालून शेतकऱ्यांना न्याय देण्यामागची त्यामागची भूमिका जरी असली तरी पण सेक्युरायझेशन एक्टमध्ये थोडासा वापर करताना उशीर झाला. हे मी फार काही नाही, मी आता 1 वर्ष झालं त्या बँकेवर आलेलो आहे संचालक म्हणून, पण जे मला काही वाचण्यामध्ये मला दिसलं ते मी आपल्याला सांगतो. आणि तुम्ही जे म्हणालात की रिझर्व्ह बँकेंनी जो निर्णय घेतलाय ह्या पॉलिटिकल निर्णय आहे वगैरे वगैरे, खरं म्हणजे याकडे मी नाही म्हणालो, राष्ट्रवादी म्हणतात. नाही, आपण म्हणालात किंवा राष्ट्रवादी जर असं किंवा राष्ट्रवादी पक्षांचं जर असं म्हणत असेल, खरं तर आम्ही दोघांनी मिळून, आम्ही मित्रपक्ष आहोत, गेल्या 15 वर्षापासून आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत आणि आम्हाला आपण सगळे जणांचं हित जे आहे ते शेवट शेतकरी हा नजरेपुढे ठेवून शासनाने अनेक वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मग कर्जमाफी असेल किंवा आता जे 50,000पर्यंतचं बिनव्याजी कर्ज असेल, 1ही रुपया त्याच्यावर व्याज नाही द्यायचं, 3 लाख रुपयापर्यंत 2% दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचे, हे सगळे निर्णय शेतकऱ्यांसाठी आघाडी सरकारने घेतलेले आहेत. 72,000 कोटी रुपयाचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतलाय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी हा मुख्य कणाट समजूनच बँकेने काम. शेवटी राष्ट्रवादी असं म्हणतं, याचं कारण तरी काय आहे वडेट्टीवारजी? याचं कारण तरी सांगा की राष्ट्रवादी असं का म्हणतंय? नाही, काही गैरसमज आहेत, ते गैरसमज पुढे दूर होतील. आता कसं आहे की आता जे काही वाटतंय की गैरसमज काही त्यांच्या मनामध्ये असतील ते निश्चितपणे दूर होतील आणि ते दूर केल्या जातील असं मला वाटतं आणि दूर होतील आला मला विश्वास आहे. ठीक आहे. विद्याजी, तुम्ही काय म्हणाल की स्वतः उपमुख्यमंत्री म्हणतायत की जी बलस्थानं आहेत राष्ट्रवादीची त्याच्यावर कुठेतरी काँग्रेस जाणून बुजून प्रहार करते असं मुख्यमंत्री म्हणाले, असं माझ्या काही ऐकवत नाही. नाही, आणि मला आता जे बीजेपीचे आपले आहेत ते म्हणाले की शरद पवारांना टार्गेट केलं जातं, 2G स्पेक्ट्रममध्ये त्यांचं नाव आहे. आता मीडियाला एकच झालेलं आहे की कुठलं चांगलं काम पवार साहेबांनी केलंय त्याच्यावरती कधीही मीडिया काही बोलत नाही. त्याने अनेक चांगले निर्णय घेतले, म्हणजे ते इथे मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये जो आमूलाग्र बदल केला, फलोत्पादनामध्ये जी क्रांती झाली, आज
चांगले त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत हे अगदी विरोधकही कबूल करतात. परंतु मला मीडियाला हे सांगावंसं वाटतं कुठल्या तरी चांगल्या कामांचं कौतुक करून जिथे कुठले पुरावे नाही काय नाही अशामध्ये पवार साहेबांचं आणि त्यांच्या कुटुंबियांना खेचून आणायचं आणि त्यांचे या घोटाळ्यामध्ये नाव आहे हे प्रकारे हा सगळा अन्याय आहे मीडियाने केलेला. तर मला असं म्हणायचं की त्यांनी जे चांगली कामं केलेली आहेत त्याच्यावरती आपण कधीतरी हे करणार आहोत, कबूल करणार आहोत की नाही. त्यांच्या एवढा ग्रास रूटवरचं काम माहिती असणार नाही. आज प्रश्न नाही, हे मला नेहमी हे विचार नेहमी येतो जेव्हा जेव्हा मी तुमचे कार्यक्रम बघते. तर कुठल्याही याच्यामध्ये आपण पवार फॅमिलीला सुप्रियाताई सुळेंनी इतकी चांगली कामं केलेली आहेत, बचत गटांचे केले, त्याच्याविषयी आपण कधीच बोलत नाही. तुम्ही एकदा चर्चा लावा ना की कोणी या राजकारणातले जेवढे आज पुढारी अस्तित्वात आहेत जे स्वतःला मोठी टीका करतात, राज्य सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे, राज्य सहकारी आणि त्यामुळे जे वातावरण निर्माण झालंय आघाडीमध्ये समर्थ आहेत आणि त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशनवर त्यांची एवढी चांगली पकड आहे आणि याच्यामध्ये बँकेमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचे व्यवहार चालावे म्हणून त्यांनी त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. आणि जर काय त्याच्यामध्येही तुमच्या विरोधकांचं किंवा आरबीआयचं वगैरे काय असेल तर ते त्याचं उत्तर द्यायला समर्थ आहेत ना. सगळं काय आता संपलेलं नाहीये. नाही, पण तीच उत्तरं समर्थपणे देताना कुठेतरी काँग्रेसवर त्यांनी लक्ष केलेलं आहे आणि शेवटी काँग्रेसला त्याच्यामागचे दोषी ठरवत आहेत. कोणी कोणाला लक्ष केलेलं नाहीये. आता भारत कुमारजी पण म्हणाले की आता फुटलेलंच आहे सगळं वगैरे, असं काही फुटलेलं वगैरे नाहीये. अजूनही आमची युती आहे आणि अजूनही काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारे काहीतरी अंदाज बांधणं हे चुकीचं आहे.